सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महालक्ष्मी नमस्तुते. महालक्ष्मी नमस्तुते. प्रत्येक अमावस्याला घरामध्ये जर आपण हे उपाय केले तर वास्तुदोष आपोआप निघून जाईल आणि अखंड अनंत लक्ष्मी आपल्या घरी अनंत काळापर्यंत राहील. सुहास्य वदनाने, प्रसन्न चित्ताने, प्रसन्न अंतकरणाने ज्या घरातील स्त्री वावरते त्याच घरामध्ये लक्ष्मी अखंड आणि अनंतपणे राहत असते. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता येण्यासाठी प्रत्येक अमावस्याला काही उपाय करायचे आहेत. या उपायामुळे, अत्यंत सोप्या आणि साध्या उपायामुळे आपल्या घरामध्ये वातावरण अगदी आनंदी राहील. वर्षातून 12 अमावस्या येत असतात. प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळं महत्त्व असतं, परंतु आपल्याला हा उपाय प्रत्येक अमावस्याला करायचा आहे. 1 वर्ष हा उपाय करा, 12 अमावस्याला हा उपाय करा. बघा, तुमच्या सर्व घरामध्ये वातावरण बदललेलं असेल, संपूर्ण घरामध्ये चैतन्य निर्माण झालेलं असेल आणि आनंदी आनंद झालेला असेल. तर काय करायचं आपण? प्रत्येक अमावस्याच्या दिवशी घरातील प्रमुख स्त्रियांनी उठून सुरुवातीला घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. दारासमोर सडास मार्जन करून घ्यायचं, सुंदर अशी रांगोळी काढायची आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा सुरुवात करायची ती म्हणजे आपल्या घरातील किचनच्या सफाईला. होय, किचन म्हणजे स्वयंपाकघर. ज्या स्वयंपाक घरामध्ये आपण महिनाभर अन्न शिजवतो ते अन्न वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. शाकाहारी असेल, मांसाहारी असेल, तर त्या अन्नातून ते अन्न शिजवताना जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा दडलेली असेल, राहिलेली असेल, तुंबलेली असेल, अडकलेली असेल, तर ती नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्याचा दिवस म्हणजे अमावस्या. अमावस्याच्या सकाळी उठून पहिल्यांदा आपल्याला आपलं किचन स्वच्छ धुवून घ्यायचंय, पुसून घ्यायचंय. गॅस असेल तर गॅस धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे. चूल असेल तर चूल स्वच्छ सारवून, स्वच्छ झाडून सारवून घ्यायची आहे. चूल असेल, गॅस असेल, स्वयंपाकघर असेल, स्वयंपाकाचा वट्टा असेल, स्वयंपाक किचन असेल, आपण जिथं स्वयंपाक करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो, वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक बनवतो, ते स्वयंपाकघर आपल्याला आज अमावस्याच्या दिवशी अगदी स्वच्छ करून घ्यायचंय, चकचकीत करायचंय, लकलकीत करायचंय. त्याकडे पाहिल्यानंतर आपलं स्वतःचं सुद्धा मन प्रसन्न चित्त झालं पाहिजे, इतकं स्वच्छ आपल्याला ते स्वयंपाकघर करून घ्यायचंय. त्यानंतर ज्या गॅसवर आपण अन्न शिजवतो त्याला आपण अन्नपूर्णेची प्रतिमा मानून, ज्या चुलीवर आपण स्वयंपाक करतो त्या चुलीला आपण अन्नपूर्णेचं रूप मानून आपण त्याची पूजा करायची. प्रथमतः एक पंती लावून घ्या. त्यामध्ये शक्यतो सरसो तेल, जे तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल लावा, किंवा जे रेग्युलर वापरतात तेल लावलं तरी चालेल. ती पंती पेटवून घ्या, प्रज्वलित करा. एक पाण्याने भरलेला तांब्या घ्या आणि पाण्याने भरलेल्या तांब्यावर एका प्लेटमध्ये ती पंती ठेवा आणि त्या शेगडीला, गॅसला किंवा चुलीला नम्रपणे वंदन करा आणि सांगा, हे देवी अन्नपूर्णा, मागच्या महिन्यामध्ये माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीनं तुझा मी वापर केला तसाच वापर पुढच्याही महिन्यामध्ये होऊ दे आणि माझं घर आनंदानं, सुख समृद्धीनं भरभरून राहू दे. आणि अन्नपूर्णा मातेचं रूप समजून तुम्ही शेगडीला वंदन करा. त्या दिव्यामध्ये एक तुम्ही कापराची वडी टाका की जेणेकरून सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या किचन्समध्ये, तुमच्या गॅस शेगडीच्या समोर तुम्हाला भिंतीवरती एक स्वास्तिक काढायचे. पण स्वास्तिक काढताना कुंकुवाचा वापर अजिबात करायचा नाही. फक्त आणि फक्त हळदीनेच स्वास्तिक काढायचे. कारण हळद हे सकारात्मक ऊर्जाचं स्रोत आहे. हळद म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी देणारं स्रोत आहे. म्हणून हळदीची पेस्ट करा आणि हळदीच्या पेस्टने सुंदर अशी प्रसन्न चित्ताने एक स्वास्तिक काढा. त्यानंतर आपल्याला मुख्य प्रदीनं पिवळा करायचा आहे. कारण या उंबरठ्यातून आपल्या घरामध्ये, घराबाहेरून नकारात्मक ऊर्जा येत असते, तिथं रोखली पाहिजे, फिल्टर झाली पाहिजे, तिथून परत गेली पाहिजे. त्यासाठी तो उंबरठा जर लाकडी असेल,
तर तो हळदीनं लिंपन करा. परंतु फ्लॅटमध्ये राहणारे, मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोकांच्या घराला आजकाल लाकडी उंबरटे नाही आहेत, मार्बलचं उंबरट असतो किंवा फरशी असते, तर त्याला तुम्ही हळदीने लेप लावू नका. मग त्यासाठी दुसरा उपाय करा. तुमच्या उंबरट्याच्या समोर घराच्या दोन्ही बाजूला तुम्ही छोटीशी रांगोळी काढा. त्या रांगोळीला तुम्ही फुलाच्या पाकळीची काढू शकता किंवा रंगीत कलर रांगोळी काढू शकता. त्यावर थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती दोन्ही बाजूला 2 दिवे लावून ठेवा आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा एक कापूरवडी टाकायला विसरू नका, की जेणेकरून त्या दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या कापराच्या वडीमधून नकारात्मक ऊर्जा तिथूनच परत जाईल, जिथून ती आली होती तिकडंच परत जाईल, ज्याने ती पाठवली होती ती निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये फक्त सुगंध दरवळेल आणि आपल्या घरामध्ये संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि आनंदाचं राहील. दोन्ही बाजूला तुम्ही 2 दिवे लावा, दिव्यामध्ये दोन्ही कापूर टाका, त्यालाही वंदन करा, नमस्कार करा आणि मग तुम्ही घरामध्ये तुमच्या देवाऱ्याकडे या, देवाजवळ या. आज अमावस्या आहे. आज संपूर्ण देव रोजच्यापेक्षा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. त्यासाठी तुम्ही देव धुण्याच्या पाण्यामध्ये सुरुवातीला थोडीशी हळद टाका, नंतर थोडंसं मीठ टाका आणि कमीत कमी 3 कापराच्या ओढी असतील त्या बुकना करून, छोट्या करून, बारीक करून, पीठ बनवून त्या पण पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आजचे देव तुम्ही संपूर्ण धुवा. टाक असतील, देवाच्या मूर्ती असतील त्या धुवा, कारण हळदीचा नैसर्गिक रंग लागल्यामुळे त्या पिवळ्या मूर्ती अधिक चमकू लागतील, तेज निर्माण होईल आणि त्यामध्ये तुम्ही कापूर टाकलेला असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये संपूर्ण पसरेल, देव स्वच्छ निघतील, वातावरण सुगंधी होईल आणि मीठ टाकल्यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी राहणार नाही. संपूर्ण देव स्वच्छ धुवून झाल्यानंतर ओले देव असतील तर स्वच्छ कपड्याने, नवीन कपड्याने देव पुसून तुम्ही जागच्या जागेवर ठेवा, रोजच्या प्रमाणे ठेवा आणि त्या देवाची यथासांग प्रसन्न अंतःकरणाने, शुद्ध भावनेने मन लावून मनापासून पूजा करा. हे 3 उपाय झाल्यानंतर तिसरा आणि चौथा आणि महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे, तो आहे आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, ती नेहमी रडत असतील, किरकिर करत असतील, दिलेलं खात नसतील, हातपाय घोडत असतील, दिलेलं अन्न फेकून देत असतील, सतत रडत असतील, तर रागाराग करत असतील, मुलांना राग येत असेल, तर त्या माता भगिनींनी हा उपाय नक्की करायचा आहे, की ज्यांची मुलं 10 वर्षाच्या आतील आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे. त्या दिवशी तुम्हाला थोडासा भात आणि दही एका प्लेटमध्ये, एका वाटीमध्ये कालवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 कापराची वडी बारीक करून टाकायची. तो कापूर, दही आणि भात तुमच्या मुलावरून 3 वेळा ओवाळून घ्यायचा, पुढून पाठीमागून, आणि दृष्ट लागली असेल तर ती निघून जावी, दृष्ट लागली असेल तर ती राहू नये, अशा प्रकारे मनामध्ये भाव ठेवायचा आणि 3-4 वेळा ओवाळल्यानंतर पाठीमागं वळून न बघता ती प्लेट घेऊन सरळ घराच्या बाहेर, गेटच्या बाहेर जावं आणि जिथं कुणाचा पाय लागणार नाही, पायदळी तुडवणार नाही, कुत्रे मात्र त्याला खाऊन जातील, अशाच ठिकाणी तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे आणि तिथं टाकल्यानंतर परत मागे वळून बघायचं नाही. घरामध्ये हातपाय धुवून स्वच्छ व्हा, प्रेमाने लेकराला जवळ घ्या, लेकराच्या डोक्यावरून हात फिरवा, तुमचं लेकरू रडायचं कमी होईल, त्याची किरकिर बंद होईल, ते दिलेलं अन्न गुपचूप खाईल. हा उपाय तुम्हाला फक्त आणि फक्त अमावस्याच्या दिवशीच करायचा आहे, की जेणेकरून एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनामध्ये आणि त्या घरामध्ये राहील आणि घर तुमचं आनंदाने भरभरून राहील. एक लक्षात घ्या बंधूंनो, भगिनींनो, ज्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं, ज्या घरामध्ये किरकिर भांडण नसते, ज्या घरामध्ये तंटा नसतो, अतिशय आनंद असतो, अशाच घरामध्ये माता लक्ष्मी अनंत काळापर्यंत अखंडपणे राहत असते. त्यामुळे घरातील लक्ष्मी असेल, म्हणजे मुख्य स्त्री असेल, घरातील 2-3 स्त्री असतील, तरी सर्वांनी गुण्यागोविंदाने, आनंदाने, स्वाश्वदनाने, प्रेमाने राहावं. कारण आजपर्यंत आपण अमावस्या हे निगेटिव्ह समजलेलं आहे. अमावस्या म्हणजे काळोख,
पण मित्रांनो, लक्षात ठेवा भगिनीनो, अमावस्या जरी काळोख असली तरी अमावस्यासुद्धा पवित्र असते आणि म्हणूनच तिला भरली अमावस्या असं म्हणतात. भरली अमावस्या असं म्हणतात. आपण भरली पौर्णिमा म्हणत नाही, भरली अमावस्या म्हणतो, कारण अमावस्या ही पवित्र असते. आणि त्या दिवशी संध्याकाळी दीप प्रज्वलन करून घरामध्ये लख प्रकाश जर ठेवला तर देवी लक्ष्मी ह्या प्रकाशाकडे पाहून प्रसन्न होते. कारण लक्ष्मीला काळोख आवडत नाही, लक्ष्मीला अंधकार आवडत नाही, लक्ष्मीला अंधार आवडत नाही. लक्ष्मीला आवडतो प्रकाश, लख प्रकाश. आणि तो जर आपण आपल्या घरामध्ये सायंकाळी ठेवला, दिव्याच्या वेळेला ठेवला, व्यवस्थित पूजा केली, तर ही लक्ष्मी तुमच्या घरी अखंड अनंत काळापर्यंत राहू शकते. तुमच्या घरी ती राहीलच. त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्ञानसागर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला, पाहायला, अनुभवायला मिळतील, ज्या उपायामुळे तुमचं घर धनधान्य आणि बरकत राहील, त्या घरातील अडचणी दूर होतील. त्यासाठी तुम्ही ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.